बरं मी काय म्हणतो, पितृपक्षानंतरचा लगेचचा मुहूर्त बघूया आपण, चालेल ना? हो अगदीच. म्हणजे खरं तर तुम्ही आजपासूनच निशीला मुलगी करून घेतली तरी आमची काही हरकत नाही. बर. आणि तुमच्या ओळखीत कोणी एखादा मुलगा असेल ना अजून तर सांगा, माझी पण मुलगी लग्नाची आहे ना. बर. मला वाटलं होतं की कौशिकीलाच फक्त लग्नाची घाई आहे, पण इथे मी सोडून सगळ्यांनाच घाई दिसते लग्नाची. पण असं घाई करून चालणार नाही, सगळं बघावं लागतं. मुहूर्त, हॉल, कॅटरर्स, हा सगळ्या गोष्टी बघितल्याशिवाय कसं करणार ना लग्न. नाही ठीक आहे, ही सगळी जी काय बारीक सारीक बोलणी असतील ते आपण ज्येष्ठ मंडळी मिळून ठरवू आपण. हा, बाकी काय गाठीभेटी होतच राहतील आपल्या आता. आणि मुळात आमचा आज यायचा मूळ हेतू तोच होता, गणपती बाप्पाचं दर्शन तर घ्यायचंच आणि त्यानिमित्ताने हा बोलण्या चालण्याचा कार्यक्रम देखील होऊन जाईल. ठीक आहे, आपण ठरवूया, बोलूया आणि एकमेकांना कळवूया. हं? बरं चला, येऊ आता. या. चला. सॉरी इरा, आज माझ्यामुळे रडलीस ना तू. सॉरी. इट्स ओके. सांग इट्स ओके. बाय कर. बाय बाय. चला आलेच. आई येते. चल हळूहळू, खाली बघ, खाली बघ. ताई, आता जिजूंना काय ड्रॉप करणार आहे का तू? चांगली आहेत ना माणसं. हो, ती माणसं चांगलीच आहेत, आपली माणसं वाईट आहेत. माझ्या मोठ्या नातीच्या तोंडचा घास पळवलात ना. देवी आहे. हो सर, सर ॲप काय अपडेट? हे बघा, हा गेट जवळचा CCTV फुटेज आहे आणि हे सगळे घरातले फुटेज आहे. ओके. बॉस, हे बघा, हे चारुदत्त देसाई सर इथे आहेत. हा बघा, हा गेट जवळचा ऍक्सेस आहे. ओके. आणि हे गणपती जवळच. आणि हे बघा, हे फातिमा आणि नित्यानंद इथे उभे. ओके. हा कोण आहे? हा, एक मिनिट, एक मिनिट.
धडक फडक रोक ठोक जिगर बाज तू ग निडर अशी कणखर तू तारिणीच तू ग तडक फडक रोक ठोक जिगर बाज तू ग निडर अशी कणखर तू तारिणीच तू ग. सर वन मोर थँक्यू सर. समोसे गार आहेत पण छान आहेत. थँक्यू. एनी अपडेट? नाही काहीच नाही. आणि तू इथे? प्रसाद, हा प्रसाद. गणपतीमध्ये सगळ्यांच्या घरी वेफर्स आणि कोल्ड्रिंकच प्रसाद म्हणून देतात, कळलं? ओके. हा मारून घे. इथे नाही, तू इथे नाही, इथे नाही. खाना वेफर्स. सध्या तरी काही डाऊटफुल वाटत नाही. माझं चारीकडे लक्ष आहे. काय रे, लक्ष कुठे तुझं? हा, कोणाशी बोलत होतास? तर तुमचं लग्न झालंय का? नाही ना, मग सुखी आहे भाऊ तुम्ही. म्हणजे? हा, ते बायकोशी बोलतोय मी. अरे पण तुझी बायको इथंच राहते ना? मग कोणाशी? माझ्याशीच बोलत होते ते ना, आम्ही घरातल्या घरात फोनवरती बोलतो. अहो त्याचं काय आहे, ह्यांना ना जरा विसरायची सवय आहे. म्हणून मी त्यांना फोनवरती सांगत असते की हे काम करा, ते काम करा, हे आठवलं का तुम्हाला, असं सांगा. हा, ते म्हणून इथले तर बोलत होतो. एक मिनिट. माणसाच्या नजरेत बघितलं की मी ओळखतो की तो माणूस काय आहे ते. तू बरोबर केलंस. याला असंच धाकात ठेव. हो. वेंधळ कुठला? ओळखलो म्हणे साहेब, वेंदळे ते म्हणे. जाळून टाकेन मी तो फोन. चला. हा. मन माझ बावरत तुझं हसणं गालात. मन माझ बावरत तुझं हसणं गालात. रान फुल तूच राणी, कस्तुरी तू गंधणारी, काट्यावानी ठार तू ग, मधावानी गोड ग. तडक फडक रोक ठोक जिगर बाज तू ग निडर अशी सर कॉफी तारिणीच तू ग. तडक फडक रोक ठोक जिगर बाज तू ग निडर अशी कणखर तू तारिणीच तू ग. फडफड फडफड धडधड धडधड डोळ्यामध्ये मनामध्ये झाली. फडफड फडफड धडधड धडधड डोळ्यामध्ये मनामध्ये झाली. कॉफी. कॉफी. Cheers. काय बॉस, तू घरी निघतेस? मी सोडू तुला? नाही नाही, मी जाते, तू थांब. अरे शो. तुम्ही हे काय कर, इकडे द्या. तुम्ही जा ना मॅम सोबत. हा जा लवकर.
बाप्पा, चारुदत्त देसाईंसारख्या लोकांची या समाजाला खरंच गरज आहे. त्यांच्यासारखी प्रामाणिक माणसं या जगात आहेत, त्याच्यामुळे न्याय व्यवस्था टिकून आहे. आणि फक्त गुन्हेगार नाही, खासदार आमदार ह्या लोकांवर सुद्धा वचक आहे. त्यांना जर काही झालं ना तर सगळंच बिथरेल. बाप्पा प्लीज, त्यांचं रक्षण करायची ताकद आम्हाला दे. मागा मागा, दुसऱ्यासाठीच आयुष्यभर मागा. अगं कधीतरी स्वतःसाठी काहीतरी माग त्याच्याकडं. मी माझ्यासाठी मागितलं तर तू काय करशील? मग तू कोणासाठी मागशील? असं बोललं म्हणजे झालं का? सुमी, ते निशीच्या सासरकडची मंडळी आली होती, तर काही पुढे कळवलं का त्यांनी? अगं सगळं ठरलंय त्यांचं. तुला सांगू का, तिकडची माणसं खूप चांगली आहेत हा. मुलगा पण चांगला आहे, पण थोडा आबोल वाटला मला. अगं पण तो पहिल्यांदा आला होता आपल्याकडे, थोडा लाजत असेल. तुला माणसं चांगली वाटली ना म्हणजे चांगलीच असते. हो हो हो. आता बाप्पाने तुझ्यासाठी पण एक चांगलं स्थळ पाठवावं. म्हणजे काय, पुढच्या वर्षी तू सुद्धा जोड्याने येऊन दर्शन घेशील ग. हो, तुला तर मला या घरातनं बाहेर काढायची खूप घाई झाली आहे ना. नाही तसं असेल तर सांग, मी जाईन. तसं नाही ग, रीत असते ही मुलीनं लग्न करून सासरी जाण्याची. कळतंय मला, पण आता होतंय निशीचं लग्न, आधी तर होऊ देत ना. मी थोडीशी उशिरा जाईन या घरातनं. अगं होऊ देत की, मला आनंदच आहे त्यात. पण मला एक सांग, तू सगळ्यांच्या सुखाचा विचार करतेस, तसे बाकीचे तुझ्या सुखाचा विचार करतात का ग? अगं पण आपल्या सुखाचा विचार आपणच करायचा असतो असं तूच म्हणतेस. आपल्या झोपेचाही विचार आपणच करायचा असतो आणि तब्येतीचाही विचार आपणच करायचा असतो. समजलं बरं आजीबाई. तेव्हा तुम्ही पण तुमच्या तब्येतीचा विचार करा. खूप दगदग करता, जरा आराम करा, जागरण कमी करा. जागरण वगैरे काही नाही आहे सुमी. साधन आहे आमच्या दोघांमधला मुख्य संवाद आहे असं म्हणावं तर. मुख्य संवाद आहे का? आणि त्याच्याकडे पाहिलं ना की सगळा थकवा निघून जातो. चालू दे चालू दे, तुमची साधना चालू दे. तू पण झोप लवकर. चल आता. तू काही ऐकणार आहेस का बोलायला? कर, जागरण कर, हो. काम कर. बालिके, चिंतेत आहेस का? बाप्पा, खरंच तू बोलतोयस का? हो, मीच बोलतोय. तुझ्यासारख्या निर्मळ मनाच्या माणसांसाठी मी सदैव असतो. बोल, काय हवंय तुला? माझा तर विश्वासच बसत नाहीये. विश्वास न बसायला मी काय भाडे करू? काय? शी, त्याचं काय मध्येच? अगं तो एक चांगला मुलगा आहे. गोड आहे, गोंडस आहे, हँडसम आहे. अगदी कंदील घेऊन शोधायला जाशील ना तरी इतका चांगला मुलगा तुला शोधूनही मिळणार नाही. बरोबर आहे. तो हुशार आहे, चांगला आहे, कष्टाळू पण आहे. मग काय विचार आहे? काय? अगं तुझ्या घरात लग्नाची बोलणी सुरू आहे ना, तर माझ्या नजरेत एक चांगला मुलगा आहे बॉस. बॉस 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 बाहेर ये. काय चाललंय? हा, या वेळेला इकडे काय करतोस? आणि तू कोणी बघितलं तर? नाही, कोणी नाही बघणार. सगळे झोपलेत, मला माहिती आहे. हो. आणि मग हे सगळं काय चालू होतं? पूजा झाली आणि माझं दर्शन घ्यायचं बाकी होतं म्हणून मी आलो. अच्छा, पण हे इथे काय चालू होतं? एक मुलगी ना मला टेन्शन मध्ये बसलेली दिसली, तर थोडस वातावरण नॉर्मल करण्यासाठी, चिल करण्यासाठी, तुला खुश करण्यासाठी. झालं? हा, आता दर्शन घे आणि घरी जा पटकन. आणि हा,
काही अपडेट? हा, गणपती बसलेत, प्रसन्न वातावरण आहे, छान वाटतंय. आपल्या मिशनचा काय अपडेट? सगळं कंट्रोलमध्ये आहे. ठीक आहे, दर्शन घे आणि जा. काय रे, झोपला नाही अजून? नाही, ते बरेच आवर बाकी आहे अजून. साहेब तुम्ही झोपले नाही? अजून मला झोपायला वेळ आहे. बर. मी जरा नाईट वॉक करून येतो. नाही आहे कंट्रोलमध्ये. निघ. हा टेक्नो बोल. बॉस, चारू दत्त सर एकटेच नाईट वॉकला निघालेत. आताच कमांडर कडून खबर मिळाली. एनी फुटेज? शेअर केले सर. टेक्नो एक काम कर, व्हॅन त्यांच्या मागावर ठेव. काही झालं तरी त्यांना संशय नाही आला पाहिजे. येस बॉस. कमांडर आणि फातिमा कुठे आहेत? ते त्यांच्या मागावरतीच आहेत. ओके. में तरके में. ए थांब रे. गुड जॉब केडी. न्यायाधीश चारुदत्त देसाई, काल रात्री वाचलास, पण आज तुझ्या गणपतीच्या विसर्जनाआधी तुझं विसर्जन होणार.
हा टेक्नो बोल, काही गडबड आहे? बॉस प्रॉब्लेम अजून संपला नाहीये. आताच चारुदत्त सरांना धमकीचा मेसेज आला होता. कसला मेसेज? येस बॉस, मेसेज ग्रुपवरती शेअर केलाय. ओके. न्यायाधीश चारुदत्त देसाई, काल रात्री वाचलास, पण आज तुझ्या गणपतीच्या विसर्जनाआधी तुझं विसर्जन होणार.